ठरलं तर मग या मालिकेच्या 8 नोव्हेंबरच्या भागामध्ये एक एक कड्या जोडत आता सायलीपर्यंत सत्य पोहोचणार आहे। हो, बर्थडेच्याच दिवशी आता एक वेगळाच धमाका होणार आहे। नक्की काय घडले सविस्तर पाहूया। 8 नोव्हेंबरच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन मंदा साळुंखेचा शोध घेत ज्या वेळेला चाळीत येतात तेव्हा मंदा साळुंखे रामाच्या इथे कोणी आजूबाजूला राहत नाही हे समजल्यावरती सायली खूपच अस्वस्थ होते। आईने मलासाठी खोटा नंबर का दिला असेल, का असं वागलं असेल, जो प्रश्न आता अर्जुनला आणि सायलीला पडलाय। दोघांनाही खूपच मोठा धक्का बसलेला आहे। का असं केलं असेल आईने, असं म्हणत सायली खूपच अस्वस्थ होते। मला खोटा नंबर देण्याची काय गरज पडली असेल तिला। इकडे तोपर्यंत आता सगळेजण अस्मिताच्या कॉफीची वाट पाहत असतात। प्रताप सांगत असतो अस्मिताची कॉफी म्हणजे आज आपल्याला मस्तपैकी रेअर कॉफी प्यायला मिळणार आहे, धमाल कमाल येणार आहे असं म्हणत आता इकडे प्रताप सांगायला लागतो हा चान्स मी अजिबात सोडणार नाहीये। बरं, तोपर्यंत हे सगळं चालू असताना अस्मिता सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर ती सांगते तुम्ही कितीही मला चिडवलत ना तरी मी कोणत्याही बाबतीत यावेळेला तुमच्यावरती चिडणारच नाहीये, कारण काही झालं तरी सुद्धा मी आज शांतच राहणार आहे। इकडे कंटिन्युअसली फोन वाजतोय सचिनचा आणि त्याला कंटिन्युअसली फोन करत आहे ती म्हणजे आता इकडे समीरा अर्थात साक्षी, पण तो काही फोन उचलू शकत नाहीये आणि ज्या वेळेला अस्मिताचं लक्ष त्या फोनकडे जाणार पण त्याच वेळेला नेमका तो फोन बंद करून टाकतो आणि आता अस्मिता म्हणायला लागते काय रे, सारखा सारखा तुझा फोन वाजतोय, सारखा सारखा तुझा फोन वाजतोय, उचल की एकदाचा। यावरती मग आता थोडासा अस्वस्थ होतो सचिन आणि मग तो अगदी हसून नेत म्हणतो की बघितलात का डॅडा, म्हणजे काय झालंय माहितीये का, मी आता हिला वेळ मिळाला पाहिजे म्हणून फोन कॉल अवॉइड करतोय, तर हीच मला सांगते की फोन कॉल घे। अगं आत्ता जर का फोन कॉल घेतला आणि पटकन मला एखादी मीटिंग लागली तर काय करणार आहे मी। यावरती अस्मिता सांगायला लागते मी तुला मीटिंगला वगैरे काही जाऊ देणार नाहीये। तर त्यावरती मग लगेचच इकडे कल्पना म्हणायला लागते काय ग अस्मिता, नवऱ्याला काय तू आता फक्त पदराला बांधून ठेवणारच की काय। यावरती अस्मिता म्हणते नाही तसं नाहीये, पण आल्या आल्या कसल्या मीटिंग। यावरती इकडे सचिन सांगायला लागतो नाही मी तुला म्हटलं ना की मी मीटिंगसाठी कुठेही जाणार नाहीये, तर मी जाणार नाहीये असं म्हणत सचिन तिला समजवतोय। प्रेक्षकांनो, इकडे आता फोन करून करून साक्षी थकलेली आहे, पण आता सचिन काही आपला फोन उचलत नाहीये म्हटल्यावरती अण्णा पण चिडलेले आहेत आणि काय ग पोरी, काय हा मुलगा आमचा फोन का नाही उचलत। यावरती आता ती सांगते अण्णा अहो असू शकतो ना बिझी, तुम्ही कशाला इतका विचार करताय। इकडे तोपर्यंत अस्मिताला सांगतोय तू बिलकुल चिंता करू नको, मी कुठेही जाणार नाहीये असं म्हणत इकडे आता बोलणं चालू आहे। मग सगळेजण अस्मिताच्या हातची आता कॉफी पितायत। अस्मिताच्या हातची कॉफी पित असताना पूर्णाजी म्हणते खूपच छान कॉफी झाली अस्मिता। बरं, हे सगळं चालू असताना आपली प्रिया आलेली आहे प्रेक्षकांनो। कपडे धुवून ज्या प्रिया येते त्यावेळेला पूर्णाजी म्हणते शुंभासारखी काय इथे उभी राहिलेली आहेस, कपडे काय असेच ठेवायचे आहेत का, वाळत नाही टाकायचे, जा कपडे वाळत टाक। पूर्णाजीने आज तर प्रेक्षकांनो प्रियाची अशी काही वरात काढलेली असते की प्रिया या सगळ्यामध्ये बरोबर अडकलेली असते आणि ती म्हणते कुठे वाळत टाकू। यावरती पूर्णाजी म्हणते का जिथून काढल्यावरती मग आता ते खाली मातीत लोळवले बरोबर ना, तिकडेच वाळत घालायचे आहेत आणि हो पुन्हा मातीत पडून लोळणार नाहीत याची काळजी तुला घ्यायला पाहिजे, कारण कसं आहे ना जर का पुन्हा मातीत पडून लोळले तर तुलाच ते कपडे साफ करायला लागणार आहेत असं पूर्णाची चांगलाच धमकी देते। आणि त्यानंतर प्रिया आता पूर्ण गलितगात्र झालेली आहे आणि ती कपडे धुवायला वाळत टाकायला चाललेली आहे। तोपर्यंत प्रताप आता सांगायला लागतो पूर्णाई अगं हे तर काम इतकं भारी केलंस ना तू, याची आधीपासून गरज होती। कसं आहे ना ह्याची जरा मस्ती जास्तच वाढली होती, हे जे काम केलंस ना यामुळे अगदी बरं झालं, जरा हिची अक्कल ठिकाणावरती यायला मदत झालेली आहे। इकडे तोपर्यंत सचिन आता हसतोय, त्याला कळतच नाही की या घरामध्ये चाललंय तरी काय।
कंटिन्युअसली साक्षी फोन करते. फायनली एका पॉइंटला सचिन आता ते फोन बंद करून ठेवतो आणि त्यानंतर आता इकडे साक्षी थोडीशी गडबडते. काय, माझा फोन का ह्याने बंद करून ठेवलेला आहे असं म्हणत ती विचार करायला लागते. बरं, फोन बंद करून हा का बसलाय? तर अण्णा पण चिडलेत. ए पोरी, मला असं वाटते की तुझ्या सचिनला जरा जास्तच डिमांड देत आहेस. यावरती मग ती सांगायला लागते, तसं नाही अण्णा, मी तुम्हाला म्हटलं ना की साक्षीने खूप फरफट सहन केलेली आहे. साक्षीने खूपच आता त्रास सुद्धा काढलेला आहे. तर या समीराला तरी आता एक चांगलं आयुष्य मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हा सचिन माझ्यासाठी हुकुमाचा एक्का आहे. फॉरेनला राहतो ना, त्यामुळे माझ्यासाठी हा खूप मोठा आता हुकुमाचा एक्का होणार आहे. पण त्यावरती अण्णा म्हणतात, अच्छा. यावरती साक्षी म्हणायला लागते, अण्णा पण इतकंच नाही अजूनही एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे मी ह्याला मी धरून ठेवणार आहे. अण्णा म्हणतात, म्हणजे काय? यावरती साक्षी म्हणते, अण्णा वेळ आला ना की मी तुम्हाला नक्कीच ते सगळं सांगेन. आत्ता सध्या वेळ नाहीये ह्या गोष्टीची. यावरती अण्णा म्हणतात, ठीक आहे, तुला जेव्हा योग्य वाटेल त्यावेळेला तू मला सांग काय नक्की आहे ते. पण असं म्हटल्यावरती ती म्हणते, काही काळजी करू नका अण्णा, माझ्या डोक्यामध्ये गोष्टी आहेत, मी त्या योग्य पद्धतीने करेन, तुम्ही कसलीही चिंता करायची गरज नाहीये. त्यावरती तो म्हणतो, ठीक आहे, मग या दीक्षितला आज मला भेटायचा बहुतेक योग नाहीये, मी निघतो असं म्हणत मग आता अण्णा निघतात. त्याची आणि सचिनची भेट काही होत नाहीये प्रेक्षकांनो. त्यानंतर मग आता इकडे अण्णा निघून गेल्यावरती साक्षी विचार करायला लागते, खरंच हा सचिन अजून का नाही आला? हा मला टाळतोय का मी ह्याच्यावरती जास्त अधिकार दाखवायला लागले? तसं काही आमचं फारसं बोलणं झालेलं नाहीये आणि ह्याच्यावरती मी त्याच्यावरती अधिकार दाखवणं कितपत योग्य आहे असं ती विचार करत असते. इकडे आता अर्जुन आपल्या रूम मध्ये आहे आणि त्याच वेळेला तो आता विचार करतोय की का बरं हे सगळं केलं असेल. मैनावती आणि सदाशिव या दोघांनी का चुकीचे नंबर दिले असतील काय माहिती, काहीच कळायला मार्ग नाहीये असं म्हणत आता इकडे तो चिंतेत असताना वॉशरूमकडे जायला तो आता टॉवेल उचलतोय. ज्या वेळेला तो टॉवेल उचलतोय नेमकी सायली पण तेच उचलते आणि घ्या. यावरती अर्जुन म्हणतो, तुझं काय बिघडलंय काय? तू का अशी चिडचिड करतेस? यावरती सायली सांगते, तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीच आहे ना, हे पुन्हा एकदा मला कळलं ना. म्हणजे मी एवढं ओरडून सांगतेय तरी सुद्धा कोणालाच काही पटत नाहीये की ते माझे आई वडील नाही आहेत म्हणून. यावरती अर्जुन म्हणतो, काय चाललंय काय तुझं? तू उगाच काहीतरी रागा करते आहेस. दोघांची पुन्हा त्याच्यावरूनच प्रेक्षकांनो भांडणं चालू आहेत. बरं, हे सगळं होत असताना इकडे आता मैनावती अस्ताव्यस्त रूम मध्ये झोपले. बरं, रूम मध्ये झोपली असताना अचानकपणे तिचा मोबाईल वाजतोय आणि ती विचार करते, हे मोबाईल ठेवून का गेले? आणि ती तो मोबाईल उचलते. बरं, मोबाईल उचलल्यावरती मग आता ती सांगते, हॅलो, काय हो, कुठे आहात तुम्ही? तुमचा फोन इथे ठेवून तुम्ही मला कुठून फोन केलात? यावरती सदाशिव म्हणतो, अगं मैने, पोलीस स्टेशनला अडकलोय, पोलीस स्टेशनला. यावरती ती सांगते, काय पोलीस स्टेशनला? पोलीस स्टेशनला का तुम्ही अडकलेले आहात? यावरती तो सांगतो, अगं काही नाही, दारू पिण्यासाठी पैसे नव्हते ना, त्यामुळे गेलो पाकिट मारायला. पाकिट मारताना पकडलो गेलो असल्यामुळे इकडे मला आणण्यात आलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, आता किती दिवस अडकाल? यावरती तो म्हणतो, 2 ते 3 दिवस आहे. बघ तिकडे काय तू सांग लोकांना असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगतो की ठेवतो फोन, पोलिसांच्या फोनवरून फोन केलाय असं म्हणत आता इकडे मैनावती फोन ठेवते. आणि अरे देवा, आता हा माणूस जेलमध्ये गेलाय, हे सुभेदारांची माणसं आता मला विचारतील की हा कुठे गेलेत म्हणून. काय सांगायचं मला खरंच काही कळत नाहीये असं म्हणत आता इकडे मैनावती म्हणते, मरू दे, मी चांगली झोपून जाते, कशाला यांच्या प्रश्नांची उत्तरं देत बसू असं म्हणत मैनावती छानपैकी आता फोन बाजूला करते आणि झोपण्याचा प्रयत्न करते. इकडे रात्रीच्या वेळेला अस्मिता झोपलेली असते आणि सचिन झोपण्याची ऍक्टिंग करत असतो. त्याला आता खरं तर साक्षीला कॉल करायचा असतो आणि त्यामुळे तो आता विचार करतो काय करू आणि त्याच वेळेला साक्षीचाच कॉल येतो आणि साक्षीचा कॉल आल्यावरती तो फोन कट करतो.
फोन कट करून झाल्यावरती मग आता तो विचार करायला लागतो, नाही मला जाऊन बाहेर बोललं पाहिजे. आणि त्यानंतर तो आता अस्मिताला चकमत बाहेर येतो आणि बाहेर फोनवरती बोलायला लागतो. इकडे सायलीला काही झोप येत नसते, सायली खूपच अस्वस्थ असते. आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, आता सगळे विचार बाजूला ठेवून झोपायचे, म्हणजे उद्या सकाळी उठल्यावरती फ्रेश मनाने विचार करायला वेळ तरी मिळतो, असं म्हणत आता इकडे तो बोलायला लागतो. बरं, हे सगळं चालू असताना सायली म्हणते, ज्यांना झोप येत असेल ना त्यांनी झोपावं, ज्यांना झोप येत नाही त्यांच्यावरती उगाचच फोर्स करण्याची काही गरज नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, काहीतरी चांगलं सांगतोय ना मी. यावरती झालं, लगेच तो चैतन्याला कॉल करतो. हॅलो चैतन्य. यावर चैतन्य म्हणतो, काय रे, तू आत्ता इतक्या रात्री का मला कॉल केलास? यावरती मग आता तो सांगायला लागतो, काय सांगू मी तुला, अरे म्हणजे कसं आहे ना, माणसाला जर का फ्रेश विचार उद्या सकाळी करायचे असतील ना तर आपल्याला झोप येणं आवश्यक आहे. आणि या सगळ्यामध्ये रात्री झोपलं तरच दुसऱ्या दिवशी आपल्याला विचार येतील ना फ्रेश. काय काय बरोबर बोलतोय ना मी, असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच सायली म्हणते, पण चैतन्य भाऊजी, विषय तितका गंभीर असेल तर माणसाला झोप सुद्धा यायला पाहिजे ना. म्हणजे तुमचे ते गोरे आणि आता तुमचे ते दोघं जण ते जर खोटं बोलतायत तर हे खोटं बोललेलं शोधून काढायला नको आहे का? आता अश्विन म्हणायला लागतो, काय तुमच्या दोघांचं चाललंय तरी काय, म्हणजे तुम्ही दोघं जण आता अजूनही त्याच कंडिशनमध्ये आहात, अजूनही तीच भांडणं तुमची चाललेत. अरे बाबांनो, थांबवा 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 ती भांडणं, बास करा, अजून किती भांडत बसाल. यावरती अर्जुन म्हणतो, मग काय, आम्हाला भांडण्याशिवाय दुसरं काही पडलेलंच नाहीये. मी जर का म्हटलोय की तू झोपी जा तर तिला झोपी जायचंच नाहीये, तिला आता तोच विचार करत बसायचंय. मग उद्या सकाळी उठून काय करणार आहे? सायली म्हणते, कसं आहे ना, जर एखादा माणूस दुसऱ्यावरती विश्वास ठेवत नसेल ना तर काय गरज पडले, असं म्हणत दोघं जण अवांतर विषय काढून भांडत बसलेले आहेत. चैतन्य म्हणतो, बास करा, आत्ता पहिले तो फोन ठेवा, फोन ठेवल्यावरती मग आता निवांतपणे झोपा. यावरती अर्जुन म्हणतो, नाही हे होणारच नाहीये आमच्याच्याने, भांडणं आमचे संपणारच नाहीये. यावरती सायली म्हणते, कसे समजणार, संपणार, दुसऱ्या माणसावरती विश्वास ठेवला तर भांडणं संपतील ना, पण आम्हाला दुसऱ्या माणसावरती विश्वास ठेवायचाच नाहीये. दोघं जण कचा 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 प्रेक्षकांनो भांडतायत. आणि त्यानंतर अर्जुन थोडासा चिडलाय आणि चिडून तो म्हणतो, तू झोप, मी आलोच. आणि अर्जुन पाणी घेण्यासाठी निघून गेलाय आणि सायली झोपले. अर्जुन म्हणतो, मग मी कोणत्या भाषेत सांगत होतो याच्या आधी सुद्धा. आणि त्यानंतर मग आता अर्जुन आत जातो पाणी आणण्यासाठी. ज्या वेळेला तो किचनमध्ये आणि पाणी आणण्यासाठी निघून गेलेला आहे त्यावेळेला आता इकडे सचिन फोनवरती साक्षीसोबत बोलतोय आणि साक्षी त्याला सांगत आहे की काय चाललंय, अरे मी तुला फोन करण्याचा किती प्रयत्न केलेले आहे, तुला कळत नाहीये का, तू फोन का नाही उचललास माझा. यावरती तो म्हणतो, अगं असं काय करतेस, मी इथे मित्रांसोबत डिनरला आलोय, इंडियामध्ये आल्यावरती माझ्या मागे अनेक कामं असतात आणि त्याच्यापैकीच एक काम मी करत होतो, असं काय करतेस साक्षी. आणि यावरती मग आता साक्षी म्हणते, अरे मला ते म्हणायचंच नाहीये की तू माझ्या अवतीभोवतीच राहा, मला फक्त इतकंच सांगायचंय की मी तुला जर का कॉल केलेला आहे तर कॉलचा रिप्लाय तरी दे, मला कळू तर दे की तू व्यवस्थित आहेस, संपला, बस मला इतकंच बोलायचं होतं. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो, हो अगं पण मी डिनर टेबलवरती होतो आणि तुला माहितीये ना की मित्रांचं कसं असतं, ते मित्रांनी असं काही बोलून आता चालत पण नसतं, तुला कळतंय का. यावरती मग आता ती म्हणते, ॲक्च्युली खरं आहे, म्हणजे खरं तर मी जरा ओव्हर रिॲक्ट करते का, म्हणजे आपली आत्ताच नुसती भेट झालेली आहे आणि तरीसुद्धा मी तुझ्या बाबतीत ओव्हर पॉझिटिव्ह होते असं वाटतंय का तुला. यावरती तो म्हणतो, हो मला असंच वाटतंय. त्यावरती साक्षी म्हणते, सॉरी, म्हणजे माझ्या ही गोष्ट लक्षातच नाही आली की मी तुझ्या बाबतीत जरा ओव्हर पॉझिटिव्ह होते आहे ते, पण खरंच म्हणजे असं चुकीचंच वाटतंय मलाही. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो म्हणतो, नाही यात काही चुकीचं नाहीये, तुझं हे ओव्हर पॉझिटिव्ह होणं मला खूप आवडतंय. असं म्हणत तो आता तिच्यासोबत बोलत असतो. तोपर्यंत अर्जुन खाली पाणी घ्यायला आलाय आणि पाणी घेऊन बाहेर दार का उघडाय, कोण आहे दाराच्या बाहेर, म्हणून त्याला संशय आलेला आहे. आणि त्याच वेळेला तो आता पाणी भरतो, जग तिकडेच ठेवतो आणि बाहेर कोण आहे हे पाहण्यासाठी येतो. आणि त्याच वेळेला आता इकडे तो फोनवरती बोलत असतो.
फोनवरती तिच्यासोबत तो आता बोलत असताना अर्जुन दारात येऊन उभा राहतो आणि त्यानंतर आता सचिनचं काही बोलणं त्याने ऐकलंय असं सचिनला वाटतं आणि सचिन गडबडतो. अर्जुन आता सांगायला लागतो, सचिन तू आणि इथे इथे का? यावरती तो म्हणतो, अरे कसं आहे ना, माझं टायमिंग मॅच होत नाहीये. म्हणजे काही आहे ना की आपल्याला US कॉल असतात ना, तर ते टायमिंग मॅच होत नाहीये म्हणून मला इकडे यावं लागलेलं आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हो कॉल तुझे घे, पण इथे का? रूममध्ये उचलायचेस ना कॉल. यावरती तो म्हणतो, नाही, रूममध्ये अस्मिता झोपले ना, उगाच तिची झोपमोड व्हायची आणि एकदा का झोपमोड झाली ना की माहिती आहे ना कसं असतं, कटकट करत बसेल ती. यावरती अर्जुन म्हणतो, हो हो ही गोष्ट मात्र खरी आहे, कधीही त्यांची झोपमोड होऊ द्यायची नाहीये, हे मी पण पाळतो बरं का. पण चल आता आतमध्ये चल, असं म्हणत तो आता त्याला झोपण्यासाठी आत यायला सांगतो. बरं, हे सगळं होत असताना अर्जुन दार लावून टाकतो. इकडे प्रतिमा झोपलेली आहे प्रेक्षकांनो, आणि त्याच वेळेला अचानकपणे तिला तन्वीचा बर्थडे आठवलेला आहे. छोटी तन्वी घरभर फिरते, आई आज माझा बर्थडे आहे, आई आज माझा बर्थडे आहे, आपण केक कापायचा ना. हे सगळं तिला आता फ्लॅशबॅकमध्ये आठवते प्रेक्षकांनो. जी अवस्था प्रतिमाची आहे तीच अवस्था सायलीची आहे. दोघींनाही एकाच वेळेला एकच स्वप्न पडतंय, ते म्हणजे तन्वीच्या बर्थडेचं. कारण 1-2 दिवसामध्ये प्रेक्षकांनो तन्वीचा आता बर्थडे येणार आहे आणि ज्या वेळेला सायली आता झोपलेली आहे ती तेच स्वप्न बघते, प्रतिमा झोपलेली आहे ती तेच स्वप्न बघते. दोघं जण एकच स्वप्न बघत चाललेली आहेत. एकाच वेळेला ती आता स्वप्न बघताना उठते. ज्या वेळेला ती आता स्वप्न बघताना उठते आणि त्याच वेळेला मग आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, तन्वी तन्वी असं म्हणत ती उठते. बरं, हे सगळं चालू असताना इकडे सायली उठते आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो, काय झालं? मग आता सांगायला लागतं, सायली सांगायला लागते, काही नाही, आई बाबा स्वप्नामध्ये आले होते. आता अर्जुन म्हणतो, तुला सांगितलंय ना, तू इतका विचार आई बाबांचा करू नकोस म्हणून. त्यावरती ती म्हणते, नाही ऐका तरी. आणि तिला सांगायचं असतं की हे इथे आहेत ना आई बाबा, सदाशिव आणि मैनावती, हे आलेच नव्हते, माझ्या स्वप्नामध्ये वेगळेच आई बाबा आले होते. पण अर्जुन काही ऐकून घ्यायला तयार नाहीये. अर्जुन काहीच बोलत नाहीये किंवा अर्जुन काही समजूनच घेत नाहीये आणि तो सांगतोय, नाही नाही सोडून दे तू हा विषय, सारखं सारखं आई बाबा. अगं किती सगळं तोच विचार करत बसशील? म्हणजे तुला कळतंय का, घरामधली इतकी कामं करणं, घरामध्ये इतकं सगळं हे करणं आणि त्यानंतर सतत आता विचार करत बसणं, हे सगळं तू आता सोडून दे. असं म्हणत आता इकडे तो बोलतोय. सायलीचं काही तो ऐकतच नाहीये प्रेक्षकांनो आणि त्यामुळे सायली चिडले की ह्याला काही ऐकायचंच नाहीये मी काय बोलते ते, आणि त्यानंतर मग ती गप्पच बसते. मग आता प्रतिमाला आठवलेलं आहे की तन्वीचा बर्थडे आहे आणि हे आठवल्या कारणाने मग आता ते विचार करतात की ठीक आहे, आपण तन्वीचा बर्थडे आता सेलिब्रेट करायला पाहिजे. तन्वीचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी ते आलेले आहेत आणि त्यानंतर मग आता इथे खऱ्या अर्थाने सायलीला जुन्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत. केक कापल्यावरती लहानपणीच्या पद्धतीने सायलीने आता इकडे तो केक रविराजांना भरवण्यासाठी हात पुढे केलेला आहे. हे सगळं पाहिल्यावरती दोघांनाही जुन्या काळाची आठवण झाले आणि सायली म्हणत आहे, मला असं का वाटते की मी हा क्षण जगलेली आहे. सायली, प्रतिमा एकाच वेळेला दोघींच्या आठवणी आता परत आलेल्या आहेत. मग सायलीच खरी तन्वी आहे या आता गोष्टीवरती शिक्कामोर्तब होण्याची वेळ आलेली आहे. नक्की आता हे सगळं कसं घडणार, काय घडणार, येणाऱ्या भागातच कळणार आहे.